हॅलो नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरती 2000 ची जे ग्राउंड आहे किंवा मैदानी चाचणी आहे ती कधी सुरू होणार आहे, कोणत्या तारखेपासून तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा। आणि मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी आपला हा मराठी अनिकेत नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला पोलीस भरती 2024 रिलेटेड सर्व ऑथेंटिक अपडेट्स पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, पोलीस भरती 2024 रिलेटेड लेटेस्ट न्यूज आता टीव्ही वरती साम टीव्ही वरती दाखवण्यात आलेले आहे। तर त्या न्यूज मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा। पोलीस भरतीत दुबार नावे असणाऱ्यांना बाद करणार, म्हणजे ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत, काय विद्यार्थ्यांनी 5-5, 10-10 फॉर्म भरलेले आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना किंवा त्यांना बाद करणार आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, पोलीस भरतीत दुबार नावे असणारे बाद होणार। जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार, म्हणजे आता तुमची जी पुढील प्रक्रिया आहे मैदानी चाचणी संदर्भात तर बघा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे अशी या ठिकाणी न्यूज देण्यात आलेली आहे। म्हणजे पुढची जी प्रक्रिया आहे ती जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राबवली जाणार आहे। तर बघा, तर पोलीस भरतीतून जे डबल फॉर्म भरलेले आहेत, ज्यांनी हमीपत्र वगैरे सादर केलेले नसेल तर असे विद्यार्थी बाद होण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेले आहे। अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू, एक अर्ज रद्द करण्याच्या हमीपत्राची मुदत संपली। तर बघा, तुम्हाला जी मुदत दिली होती हमीपत्रासाठी त्याची आता मुदत सुद्धा संपलेली आहे। अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे। त्यानंतर बघा, जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे। तर पोलीस भरतीतून हे विद्यार्थी बाद होणार आहेत। ठीक आहे। आता बघा, महत्वाचा मुद्दा आहे की ग्राउंड संदर्भात काय अपडेट आहे। तर बघा, ग्राउंड कधी आहे हे हॉल तिकीट आल्यावरच बघा। खरं तर आम्ही तुम्हाला एवढंच सांगू शकतो की भरती कधी होईल हे बघू नका, तुम्ही तुमचं ग्राउंड आणि लेखी रेग्युलर करा। कोणत्या अफवा, मेसेज, परिपत्रक किंवा कोणाच्या सांगण्याकडे लक्ष नका देऊ। या अशामुळे मेसेजमुळे खूप जण घाबरून जात आहेत। ग्राउंड व्हायचं तेव्हा होणारच आहे, तुम्ही जास्त लोड घेऊ नका। मैदानी चाचणी 2 वेळा केल्याचे तोटे, आता भरपूर विद्यार्थी विचारत होते की ग्राउंड लवकर होणार आहे तर 2 वेळा मैदानी चाचणी करूया का। तर बघा, पहिली गोष्ट तोटे कोणते आहेत ते बघा। बॉडी रिकव्हर होत नाही। सेकंड तोटा आहे झोप जास्त येते। तिसरा आहे थकवा आल्यामुळे अभ्यास नीट होत नाही। 4 नंबरचा आहे अभ्यास नीट न झाल्यामुळे लेखी परीक्षेला कमी गुण येतात। आणि त्यानंतर आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला इंजरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मार्क येत आहे त्यापेक्षा अर्धे गुण परीक्षेला येऊ शकतात। ठीक आहे, त्यामुळे काळजी घ्या। राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानी चाचणीची सुरुवात झाली आहे। लवकरच जिल्हा पोलीस, वाहन चालक, जेल पोलीस यांच्या मैदानी चाचणी सुरू होणार आहे। मित्रांनो, आता तरी शांत बसू नका। तर बघा मित्रांनो, ग्राउंड संदर्भात हीच अपडेट होती। पोलीस भरती 2024 रिलेटेड अशा सर्व न्यूज आणि अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये विचारा।